हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता मी उठलेली आहे आणि जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की मी डेली ब्लॉगिंग करणार आहे, तर मग आजपासून आपण डेली ब्लॉगिंग करूयात. माझ्याकडे दाखवायला काही जास्त नाही किंवा बोलायला खूप काही आहे, पण त्या टॉपिकवर मी आत्ताच नाही बोलणार आहे. हो, तर मी आता उठली आहे, आता मी घर आवरणार आहे. सो मी एकटीच झोपते आणि बऱ्याच गोष्टी आहेत जे मला बोलायचे आहेत तुमच्यासोबत. खूप काही आहे जे तुम्हाला सांगायचं आहे, जे आपण हळूहळू चालू करूया, नाही का, बोलायला वगैरे. आणि असंच मला प्रेम देत राहा गाईज. माहीत नाही मला आधीसारखं प्रेम भेटेल का नाही भेटेल, कारण की मी बरेच दिवस झाले गॅप घेतलेला आहे. मला असं वाटतं की नाही का, जे होऊन गेलेल्या गोष्टीत आपल्या लाईफमधले, त्या गोष्टींवर बोलण्यात काही अर्थ नाही आहे. त्याच गोष्टी जर आपण आठवत बसलो तर त्रास आपल्यालाच होणार आहे. मग मी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली, त्या सगळ्या गोष्टी नव्यानेच राहू द्यावे मी, अशी माझी इच्छा आहे. बट ठीक आहे, काय काय गोष्टी मी वेळेनुसार सांगत जाईन, सजेशन्स देत राहीन की काय केलं पाहिजे मुलींनी स्पेशली, आणि काय नाही केलं पाहिजे. जे मी माझ्यासोबत घडलेलं आहे, जे माझा अनुभव आहे, हे मी थोडं थोडं नक्कीच रोज शेअर करत जाईल. आणि हा आपल्याला बेस्ट टॉपिकवर बेस्ट नाही, एका टॉपिकवर बोलायचं आहे. जसं की लास्ट एक ह्याच्या आधीचा ब्लॉगला मी लास्टला सांगितलं होतं की माझी बोलायला तर खूप काय आहे माझ्याकडे, हे सगळ्यांना माहिती आहे. तर पण मला बोलायचं नाही आहे, माझं मूड खराब करून घ्यायचं नाही आहे. मी असं ठरवलं आहे की मी खूप जास्त हॅप्पी राहणार आहे, स्वतःला खूप जास्त हॅप्पी ठेवणार आहे. कारण कोणी कोणासाठी मरत नसतं आणि कोणी कोणासाठी आयुष्यभर सोबत येत नसतं. म्हणजे आपण मेल्यानंतर आपल्या सोबत येत नसतं. कहना क्या चाहते हो? तर बघूया, मी फटाफट घर आवरते आणि मग आपण ब्लॉग कंटिन्यू करू. आंघोळ वगैरे करून घेते मी, फ्रेश होते, रेडी होते आणि मग तुम्हाला भेटते गाईज. लव यू. असंच कंटिन्यू माझं ब्लॉग बघा. आज आपण गप्पा मारूयात, बरेच दिवसानंतर ब्लॉग बनवते मी, आणि हे बॅकग्राउंड म्यूजिक थोडासा आहे, इग्नोर करा. सो अभी हम रेडी होते हैं. सो हॅलो गाईज, आता मी फ्रेश झालेली आहे. एक मिनिट,